5 कप्पे आहेत। पहिल्या कप्प्यामध्ये घोडदळ दाखवलेला आहे, युद्धाचा प्रकार दाखवलेला आहे। त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये पायदळ दाखवलेला आहे। पायदळामध्ये तो वीर मृत्युमुखी पडलेला आहे, धारातीर्थी पडलेला आहे, त्याची ही कथा आहे, त्याचं ते स्मारक आहे। काही गावांमध्ये अशा वीरगळी तुम्हाला सर्रास बघायला मिळणार। तिसऱ्या कप्प्यामध्ये तिची बायको सती चाललेली आहे, कोपऱ्यात त्याचा सतीचा खांब आहे बघा, दिसतोय तुम्हाला। चौथ्या कप्प्यामध्ये खाली जो वीर मेलेला आहे, धारातीर्थी पडलेला आहे, त्या वीराला त्या अप्सरा स्वर्गामध्ये घेऊन चालल्या आहेत असं ते चिन्हांकित केलेलं आहे। आणि एकदम टॉपला म्हणजे 5व्या कप्प्यामध्ये त्याची पत्नी आणि तो वीर हे स्वर्गाला गेलेले आहेत, कैलासाला गेलेले आहेत असं ते चिन्हांकित केलेलं आहे। एका कोपऱ्यामध्ये शंकराची पूजा करताना एक व्यक्ती दाखवलेला असतो। आपल्याला माहिती आहे मेल्यानंतर आपण कुठे जातो, कैलासाला जातो, बरोबर ना, कैलासवासी म्हणतात, म्हणून ती शंकराची तिथे पिंडी आहे। आणि वर एकदम काही वीरगळींवर मोक्षाचा कलश असतो आणि चंद्र आणि सूर्य देखील असतात, म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत त्या वीराची महिमा ही अगाध राहणार आहे, या धर्तीवर राहणार आहे असं ते चिन्हांकित केलेलं असतं। वीरगळीवर हे चिन्हांकित केलेलं असतं।